नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण एकदम कुरकुरीत नाश्त्यासाठी मेंदू वडा आणि सांबर चटणी बनवणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। संपूर्ण सांबर चटणी आणि वडे कसे बनवायचे त्याची आपली ही पूर्ण रेसिपी आहे। तर आपल्याला कुरकुरीत असे वडे बनवण्यासाठी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची। तर उडदाची डाळ अशी घेऊन आपल्याला व्यवस्थित 3-4 वेळेस धुवून भिजत घालायचे। जर तुम्ही सकाळी बनवणार असाल तर संध्याकाळीही तुम्ही भिजत घालू शकता किंवा एक 4-5 तास अगोदर तुम्ही भिजत घालून ठेवा, ज्यामुळे व्यवस्थित भिजून त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे पीठ बनवता येईल। तसं धुवून आपल्याला एक 4-5 तास भिजत घालायचे। तर आपण भिजत ठेवल्याच्या नंतर अशी भिजून झालेली आहे ती डाळ। त्यानंतर आपल्याला तुम्हाला जर मिक्स करायचे असेल तर मुगाची डाळ वगैरे तुम्ही त्यामध्ये थोडीशी टाकू शकता आवडीनुसार। पण अशी जरी फक्त एक डाळीचे जरी चांगले वडे बनतात। तसं आपण मिक्सरमध्ये काढून व्यवस्थित घेतलेलं आहे पीठ आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला काय करायचं, फेटून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। असं एक 5-6 मिनिटं असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जर तुम्हाला सांबर बनवायचं असेल तर त्यामध्ये जास्त काही तिखट मीठ टाकायची गरज नाही, फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं। जसं कोथिंबीर आहे, जिरे पावडर असेल किंवा तिखट असेल। आपण सांबर चटणी बनवणार आहोत त्यामुळे फक्त मीठ टाकूया आणि सांबर बनवायला घेऊया। सांबर बनवण्यासाठी अशी डाळ आपण शिजायला घालू कुकरमध्ये। डाळ शिजत घालू तोपर्यंत असे आपण भाजीपाले पूर्ण आपल्या आवडीनुसार भाज्या त्यामध्ये आपण टाकू शकतो। जे भाज्या तुम्हाला सांबारमध्ये आवडतात त्या भाज्या तुम्ही मिक्स करून टाकू शकता। तर आपण डाळ शिजेपर्यंत आता डाळ शिजलेली आहे, त्यात आपण फोडणी द्यायला कढई ठेवा गॅसवरती। तेल टाकून त्यामध्ये आपण काय करायचं, जिरे टाकून घ्यायचे। तर आपलं जिरे एकदम व्यवस्थित असे टाकून घ्यायचे। तर जिरे तेलामध्ये चांगले तुडतुडून द्यायचे, एकदम फोडणी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे तडका द्यायचा आहे। त्यासाठी आपण काय केलेलं, जिरे टाकले, थोडंसं लसूण घेतलेलं आहे, त्यानंतर थोडीशी अद्रक पण आपण त्यामध्ये टाकलेली आहे। तेलामध्ये चांगल्या प्रकारे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर तडक्यासाठी आपल्याला थोडी तडक्याची लाल मिर्च टाकायची आहे। त्यानंतर तेजपत्ता पण त्यामध्ये आपण टाकून घेऊया। त्यानंतर आपण जे बारीक बारीक कापलेला कांदा आहे, कांदा टाकूया आणि कांदा मिक्स करून आपण बाकी जे कापलेल्या भाज्या आहेत ते भाज्याही यामध्ये आपण टाकून घेऊया। तशा प्रकारे सगळ्या भाज्या टाकून आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर जे आपलं राहिलेली भाजी टोमॅटो आहे तेही त्यामध्ये आपण घालून घेऊया, ज्यामुळे काय एकदम चांगली चविष्ट असं आपलं सांबर बनणार आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे आवडतात त्या भाज्याही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, सांबर चांगलं बनतं। तसं सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, त्यानंतर सांबर मसाला आहे, सांबर मसाला घालायचा आहे। तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित घालून चवीनुसार मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे भाज्या पूर्ण शिजवून घ्यायच्या। तर भाज्या शिजवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तसं सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आणि चांगल्या भाज्या शिजतील त्याची खात्री करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित हे पाणी टाकून अगोदर शिजवून घ्यायचे भाज्या। त्यामध्ये थोडंसं असं चवीप्रमाणे आपल्याला मीठही घालून घ्यायचं। तसं पूर्ण आपण थोडंसं झाकून ठेवून व्यवस्थित ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या। तसे थोडंसं एक 10 मिनिटं 5 मिनिटं आपण हे भाज्या पूर्ण झाकून शिजवून घेतल्या पाण्यामध्ये। त्यानंतर जे आपण शिजवलेली डाळ आहे ती वरण डाळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। जेवढे आपल्या प्रमाणामध्ये सांबर बनवायचे तेवढं आपण पाणी टाकून हे पूर्ण मिक्स करून घ्या। तर एकदम चांगलं आणि चविष्ट असं हे सांबर आपलं तयार झालेलं आहे। तर असं हे सांबर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। वरतून एकदम चांगली अशी कोथिंबीर आपण टाकली। त्यानंतर आता हे सांबर तयार झालेलं आहे। आता आपल्याला नारळाची चटणी बनवायची, त्यासाठी नारळ घेतलेलं आहे तर व्यवस्थित बारीक कापून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। तर पूर्ण तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले, वरतून थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे। हे थोडंसं आपण डाळवर टाकून घेऊया, ज्यामुळे चांगली चव येईल आणि थोडीशी आपण हे शेंगदाण्याचं कूटही त्यामध्ये थोडं टाकून घेऊया। तसं शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेतलं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची।
अशी कोथिंबीर आपण वरतून टाकून घेऊया आणि हे सर्व आपल्याला काय करायचं, मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तसं चवीप्रमाणे थोडंसं मीठ करून आपण मिक्सरमधून बारीक बारीक काढून घेऊया. तर बघा, नारळाच्या चटणीसाठी आपण असं मिक्स करून घेतलेलं एकदम चविष्ट अशी नारळाची चटणी आपल्याला बनवायची. आणि आता या मिक्समध्ये आपल्याला काय करायचं, तडका द्यायचा. तडका देण्यासाठी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं बारीक बारीक कापलेलं लसूण, हिरवी मिरची त्यामध्ये टाकलेली आहे. आणि हे सर्व तडतडून झाल्याच्या नंतर वरतून थोडासा कढीपत्ता आपण टाकलेला आहे. कढीपत्ता नंतर टाकायचा म्हणजे करपत नाही, त्याचा कलर असाच राहतो. आणि हे असं सर्व झालेलं मिक्स करून आपल्याला ते वरतून जे आपण चटणी काढली त्यावर टाकून नंबर 1 अशी आपली ही नारळाची चटणी ही तयार झालेली आहे. तर आपलं सांबर तयार झालेलं आहे, चटणी तयार झालेली. आता आपण वडे बनवूया. तर ते फेटून ठेवलेलं पीठ आपण घेतलेलं आहे. आता कढई ठेवूया, त्यामध्ये वडे तळण्यापुरतं आपण तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम करून घ्या. आता वडे बनवण्यासाठी काय की हे पीठ एकदम चिकट आहे, ज्यामुळे की हाताला चिटकते, तर वडे बनवायला थोडासे परेशानी होऊ शकते. आता हे काही वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो, हातात घेऊनही बनवू शकतो किंवा त्यामध्ये जर तुम्हाला पळीनंही बनवू शकतो. तर आता बघूया, आपण ट्राय करूया. असं पाणी घेतलेलं आहे, पाणी घेऊन थोडंसं हाताला पाणी लावायचं. तर हाताला पाणी लावून आपण थोडंसं असं पीठ घ्यायचं हातावर आणि वडा बनवायचा. वडा असा एकदम गोल आकारात नाही बनला तरी तो तळल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित गोल बनतो. त्यामध्ये थोडंसं असं एक छोटंसं होल करून घ्यायचं आणि तुम्ही असंच डायरेक्टली टाकू शकता, पण जर तेल उडालं तर ते पोळू शकता. पण असं डायरेक्ट टाकण्यापेक्षा तुम्ही पळीवरही घेऊन टाकू शकता. तर आपण हे असं हातावर घेऊन टाकलेलं आहे, तर एकदम व्यवस्थित झालं. असं हातावर घेऊन परत तुम्ही 2 बोटावर असं घेऊन तेही टाकू शकता. तर पूर्ण हातावर बनवून दुसऱ्या हाताच्या बोटावर घेऊन असं तुम्ही तसंही टाकू शकता किंवा मग पळीवरही तुम्ही टाकू शकता. असं पळीवर घ्यायचं, पळीवर तिला गोल करायचं आणि डायरेक्टली सोडून द्यायचं, ज्यामुळे त्या व्यवस्थित नंतर किंवा अजून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही गोल वडे असं बनवायला घेऊ शकता. असे व्यवस्थित आपण हे वडे जे आहेत ते वडे आपण टाकलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत चांगले वडे आपले तळून होत आहेत. तर एकदम चांगले आपले असे कुरकुरीत गोल आणि एकदम फुगून झालेले आहेत वडे. तर फक्त आपण डाळ वापरली, कुठल्या प्रकारचं काही सोडा वगैरे आपण टाकला नाही, तरी एकदम चांगल्या प्रकारे एकदम कुरकुरीत असे गोल वडे आपले बनत आहेत. तसे पूर्ण असे वडे एकदम चांगल्या प्रकारे शिजून असे कलरमध्ये झाले की थोडंसं जास्त फास्ट नाही, स्लो फ्लेममध्ये करायचं, ज्यामुळे एकदम आतमधूनही चांगले तळून निघतील वडे. तसे एकदम चांगले नंबर 1 असे वडे आपण तळून घेतले. तर असे पूर्ण वडे आपल्याला काढून घ्यायचे. तर पूर्ण वडे काढून घेतलेले आहे. तर आपण हे फोडून बघूया की एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे. तर हे पहा, एकदम कुरकुरीत असा वडा आपला गरमागरम नाश्त्यासाठी तयार झालेला आहे. तसं गरमागरम नाश्त्यासाठी आपण घेऊ शकतो, त्यामध्ये सांबर, चटणी आणि वडा एकदम नंबर 1 खाऊ शकतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्ही बनवून खा आणि थँक्स फॉर वॉचिंग.